आरक्षणासाठी मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आलाय, त्यामुळे आरक्षण मंजूर करण्यासाठी आज विशेष अधिवेशन बोलावण्यात आले। त्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात हे विधेयक मांडण्यात आले। विधानसभेतही मराठा आरक्षण विधेयकाचा मसुदा एकमताने मंजूर करण्यात आलाय। आवाजी मतदानाने हे विधेयक एकमताने मंजूर झाले। यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या मनोगतात मराठा आरक्षणामागील भूमिका मांडली। मराठा आरक्षणासाठी घेतलेला निर्णय ऐतिहासिक, धाडसी आणि टिकणार आहे। याच विधेयकावर चर्चा करताना त्यांनी ओबीसी समाजावर कुठलाही धक्का लागला नसल्याचे स्पष्ट केले। त्यानंतर हे विधेयक एकमताने मंजूर करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या या विनंतीला सर्वच राजकीय पक्षांनी पाठिंबा दिलाय। आपल्या सगळ्यांच्या वतीने जे आज मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जसा निर्णय आपल्या सरकारने घेतला, तसा निर्णय इतर जे काही मुद्दे आहेत त्या बाबतीत देखील सकारात्मक पद्धतीने घेईल, कुठल्याही समाजावर अन्याय न करता। आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो की या आपल्या सभागृहाला देखील विनंती करतो की एकमताने आजचं हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा आपण जो निर्णय घेतलेला आहे त्याला एकमताने आपण मान्यता देऊया आणि एकमताने हे विधेयक मंजूर करावं, अशा प्रकारची विनंती मी आपल्याला करतो। घेतलेला निर्णय अतिशय धाडसी निर्णय आहे, ऐतिहासिक निर्णय आहे आणि हा टिकणारा निर्णय आहे। ही जबाबदारी आम्ही सरकारची आहे। धन्यवाद। आज विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10% आरक्षण देण्याबाबतचे विधेयक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले। या विधेयकाला सर्वपक्षीय आमदारांनी एकमताने संमती दिल्याने हे विधेयक मंजूर झाले। त्यानंतर माध्यमांशी बोलताना विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी संवाद साधत या विधेयकावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। एकूणच आतापर्यंत दोनदा अशा प्रकारचं दिलेलं आरक्षण हे रद्द झालेलं आहे, हे मान्य झालेलं नाही। सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा हे मान्य केलेलं नाही, त्यापुढे टिकू शकलं नाही। गायकवाड समितीच्या अहवालाला आधार घेऊन या सगळ्या परिस्थितीमध्ये म्हणजे मला वाटतं की हे फसगत करणारं फसवं सरकार आहे आणि पुन्हा एकदा मराठा समाजाचे या सरकारने फसगतच केली, हे येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला सगळ्यांना दिसणार आहे। महाराष्ट्र बघेल। याचं कारण असं आहे की हे 10% आरक्षण देत असताना खरं तर याला आधार कुठला हा पूर्णतः ठोस आधार नाही, हा कायद्याच्या सचोटीमध्ये निकषामध्ये बसणारे नाही। आम्हाला समर्थन यासाठी द्यावं लागलं की आम्ही विरोध केला तर आमच्या नावाने विरोध केला म्हणून त्याच्या नावाने बोंबाबोंब मारली गेली असती। आणि वस्तुस्थिती ही आहे की निवडणुका मारून न्यायचे। मागच्या वेळेस जसं 2019 मध्ये फडणवीस सरकारने निवडणूक काढून घेतली मराठा समाजाची मतं घेऊन आणि नंतर फसगत झाली हे सिद्ध झालं। अशीच आता मराठा समाजाची फसगत करण्याचं काम या शिंदे सरकारने केलेली आहे आणि निवडणुकीच्या तोंडावर मराठा समाजाची मतं घेण्यासाठी हे फसवं काम, फसगत करणारं काम या सरकारने केलेलं आहे। हे यामध्ये लपून राहिलेलं नाही। बिल येण्यापूर्वीच शहरामध्ये जी बॅनर झळकलीत, उद्या त्या बॅनरची अवस्था काय असेल हे मराठा समाजाला जर पटलं तर बॅनर टिकतील, नाही पटलं तर बॅनर दिसतील का हे येणारा काळ सांगेल। कारण ज्या वेळेस राणे समितीपासून भोसले समिती, बापट समिती, गायकवाड समिती, आता ते बरोबर ॲडव्होकेट शिंदे समितीचं पूर्ण यायचं आहे, ते टेबल केलं पण अजून वाचायला मिळालं नाही। यातून ट्रिपल टेस्ट हा विषय बाजूला गेला। खरं तर इंदिरा साहनीप्रमाणे 50%च्या वर आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे का, तर नाही। ते म्हणतात आम्हाला आहे, निकषात बसणारं आम्ही आरक्षण दिलेलं आहे। पण आम्ही दिलेल्या पत्राचं उत्तर जे जरांगे पाटलांच्या बरोबर चर्चा झाली
बंददार चर्चा झाली आणि आंदोलन मागे घेतलं गेलं आणि त्यावरून जे काही परिपत्रक काढलेलं होतं त्यावरून गुलाल उधळला गेला आणि त्यातही त्यानंतर जे काही बिल आलं या बिलामध्ये 10% मराठा समाजाला आरक्षण देण्याचं प्रावधान केलं गेलं. दोनदा नाकारलेलं आरक्षण पुन्हा तिसऱ्यांदा निवडणुका मारून नेण्यापुरतीची सोय आहे, हे टिकणारं नाही. आणि यावेळेस आम्ही बोलायला उभं राहिलो तर आम्हाला बोलूही दिलं नाही आणि विरोधकांचा आवाजही दाबण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं आहे. हे बिल म्हणजे फसगत सरकारची म्हणजे फसगत करणाऱ्या सरकारचं आपल्या काय म्हणणं त्याला फसगत करणारं फसवं सरकार. सगळ्या ठिकाणी बळीराजाची फसगत अशीच करता येते, बेरोजगार युवा युवतींची हे फसगत करणारं फसवं सरकार आहे. आरक्षण प्रकरणी आता त्यांनी ते सिद्धच केलेलं आहे. मराठा ओबीसी समाजाची या सरकारने फसगत केलेली आहे. म्हणून फसगत करणारं फसवं सरकार म्हणून या सरकारचं नाव इतिहासामध्ये नोंदलं जाईल असं मला वाटतं. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथील 1991च्या प्रांत अधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पन्हाळा तहसीलदारावर कारवाई करावी अशी मागणी करणारे निवेदन कोल्हापूर जिल्हा वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन संघाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. या गावचा 1980 साली सिटी सर्वे झाला आणि 1991 साली प्रांत अधिकाऱ्यांनी मागासवर्गीय कुटुंबांना प्रॉपर्टी कार्ड द्या आणि तात्काळ सरपंच पदासाठी आरक्षण टाका असा आदेश दिला आहे. या आदेशानुसार येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीत मागासवर्गीयांना आरक्षणाची तरतूद करा, अन्यथा वंचित बहुजन माथाडी आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला. वाडी रत्नागिरी ज्योतिबा येथील मागासवर्गीय कुटुंब आहेत. तर त्या ठिकाणी अशी परिस्थिती आहे, भारत स्वतंत्र होऊन 70 ते 75 वर्ष झालेत, तरी पण तिथल्या लोकांना त्यांचे जे जमीन आहे त्यांच्या नावावर नाहीत. तर 1980 साली प्रांत अधिकाऱ्यांनी त्या गावामध्ये सर्वे केला. त्यानंतरनं 1991 साली प्रांत अधिकारी त्यावेळी जे होते त्यांनी आदेश काढला की संपूर्ण गावाची जे सर्वे झालेला आहे त्या सर्वेनुसार जे अतिक्रमित जे गावकरी आहेत त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड द्या. त्या पद्धतीनं ज्यांना अतिक्रमणामध्ये ज्यांची जमीन जाते त्यांना गावठाणमधील वाढीव जे जागा आहे त्यांना आरक्षण करून दिलेलं आहे. पण जाणून बुजून तेथील तहसीलदार असतील किंवा भूमिलेख अधिकारी असतील किंवा प्रांत अधिकारी असतील किंवा तिथले गावातील राजकीय पुढारी असतील, संपूर्ण गावातील सर्व जाती धर्मातील लोकांचे त्यांनी प्रॉपर्टी कार्ड व त्यांची जमीन त्यांना प्रत्येकानं दिलेल्या आहेत. परंतु मागासवर्गीय कुटुंबांना एकालाही अजून ती जमीन मिळालेली नाही किंवा त्यांच्या जागेवर त्यांचं नाव लागलेलं नाही किंवा त्यांना प्रॉपर्टी कार्ड मिळालेलं नाही. आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो की 1991 पासून आज तागायत मागासवर्गीय कुटुंबांना अजून त्यांच्या घराच्या 7 बाऱ्यावर त्यांचं नाव नाही. आज जर आता लवकरात लवकर तुम्ही जर का त्यांचं नाव त्या 7 बाऱ्यावर किंवा प्रॉपर्टी कार्डवर नाही लावला आणि जे राखीव जागा जे दिलेल्या आहेत ते वाढीव जागेमध्ये सर्व मागासवर्गीयांना जागा नाही दिला तर उग्र आंदोलन करण्यात येईल. त्यावेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास आपण व संबंधित अधिकारी जबाबदार राहतील याची नोंद घ्यावी असे आम्ही त्यांना सांगून आलेलो आहोत. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू, माँ पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है.
ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ। प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। नांदेडच्या वैजापूर तालुक्यातील दादासाहेब कृषी महाविद्यालयात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी मंचावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बेनाडे, डॉक्टर बी म जोशी, पी ब कर्डिले, प्राध्यापक संजय बडे, डॉक्टर कांचन गेडाम, प्राध्यापक सुदर्शन गुंड, प्राध्यापिका पूजा सूर्यवंशी उपस्थित होते। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमास रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला। या कार्यक्रमाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापक उपस्थित होते। हिंदवी स्वराज्याचे निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले। यावेळी लहान मुलांसाठी छत्रपतीच्या जीवनावर आधारित व्याख्यान आयोजित करण्यात आले होते। या व्याख्यानमालेत अनेक लहान मुलांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनपटावर प्रकाश टाकलाय। या व्याख्यानमालेत भाग घेणाऱ्या मुलांना जिल्हा काँग्रेस कमिटीचे युवा कार्यकर्ते शमशेर भैया भरपूरकर यांनी बक्षीस देऊन शुभेच्छा दिल्या। राजाला पाहून खान म्हणतो कसा? आओ समाज। शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम मी भारताच्या सर्व जनतेला गोंधळांना शुभेच्छा देतो। तसंच आज काँग्रेस कमिटीच्या वतीनं जे काही विद्यार्थ्यांना आपलं शिवाजी महाराजांबद्दल आपलं मनोगत व्यक्त केलं त्याबद्दल त्यांना व त्यांच्या पालकांना पुन्हा सुद्धा शुभेच्छा देतो। धन्यवाद। सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा। दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणामध्ये परभणी जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परभणी यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरा करण्यात आली। त्यानिमित्त परभणी स्वच्छता दूत यांनी सुद्धा कालच येऊन अतिशय सुंदर प्रकारे परिसर स्वच्छता करून इथे जनतेमध्ये एक चांगला प्रबोधनात्मक। छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रगाढ बुद्धिमत्ता व युद्ध कौशल्याच्या जोरावर स्वराज्य निर्मिती करून देशात नवीन चेतना निर्माण केली। लोक कल्याणकारी राज्य आणि उत्तम प्रशासन कसे असावे याचे एकमेव उदाहरण म्हणजे शिवरायांचे स्वराज्य होय। तळागाळातील गोरगरीब रयतेला आपले वाटणारे असे स्वराज्य शिवरायांनी निर्माण केले, असे प्रतिपादन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाळे यांनी केले। सीताबर्डी आनंदनगरातील पीपल्स रिपब्लिकन पक्षाच्या अखिल भारतीय मुख्यालयात शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। त्यावेळी कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते। पत्रकार कोणत्याही समस्येला वाचा फोडण्याबरोबरच समाजाला आरसा दाखवण्याचे
महत्त्वपूर्ण काम करत असतो, त्यामुळे पत्रकारांचे सर्व प्रश्न मार्गी लावून पत्रकार सन्मान योजनेचा लाभ मिळवून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. केशवराव भोसले नाट्यगृहात कोल्हापूर प्रेस क्लबच्या वार्षिक उत्कृष्ट काम करणारा पत्रकार, छायाचित्रकार, कॅमेरामन व अन्य मान्यवरांचा मुख्यमंत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. घरकुल योजनेचा टॅक्स कमी करण्याबाबत माडाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून पत्रकार भवनसाठी जागा उपलब्ध करून असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. यावेळी कोल्हापूर प्रेस क्लबच्या अध्यक्षा शीतल धनवळे यांनी प्रास्ताविक केले. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बाहर बाहर उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. हुआ बहू, माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ. प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshospital.com. दारकदारिका परिचय मिळावे ही आता काळाची गरज असून यामुळे पैसा, वेळ आणि शारीरिक श्रम वाचतात. तेव्हा बौद्ध युवक व युवतींनी आपल्या मनपसंतीने जीवनसाथी निवडण्याकरता अशा परिचय मेळाव्यात सहभागी झाले पाहिजे, असे मत निवृत्त अधीक्षक अभियंता जमाल हितकर यांनी नांदेड येथे व्यक्त केले. नांदेड येथील महाविहार परिवार बौद्ध महासभा व त्रिरत्न बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दारकदारिका परिचय मेळावा घेण्यात आला. या महाविहार परिवाराला माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांनी हा कार्यक्रम जो आहे तो अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम राबविलेला आहे. खूप मी उद्धव बळीराम सरोदे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा पर्यटन सचिव नांदेड. आज या ठिकाणी महाविहार परिवार, त्रिलोक बौद्ध संघ तसेच भारतीय बौद्ध महासभा जिल्हा नांदेड शाखा यांच्या वतीने दारकदारिका परिचय मेळावा आयोजित केलेला आहे. आणि हा परिचय मेळावा आजच्या काळाची गरज आहे, कारण आज दारक आणि दारिका यांचे विवाह जुळण्यासाठी फार अवघड परिस्थिती होत आहे आणि या माध्यमातून पैसा लागत नाही. आणि हा महाविहाराचा चांगला स्तुत उपक्रम आहे. हा समाजासाठी फार मोठं योगदान त्यांचं आहे. या ठिकाणी सचने जय भीम सर. मैं महाविहार परिवार का एक संस्थापक सदस्य हूँ. मेरा नाम रमेश दुधमल. मैं जिला परिषद पाठशालाओं में तकरीबन पिछले 15 साल से मुख्याध्यापक पद पर था. पिछले साल मैं सेवावकाश ग्रहण कर चुका हूँ. महाविहार परिवार के तकरीबन 10-12 उपक्रम साल भर में लिए जाते हैं और ये समाज की आज मांग है. जिस तरह से सिख समाज, मुस्लिम समाज कई उपक्रम मुफ्त में करते हैं, समाज की सेवा के लिए करते हैं, वैसे एक महाविहार परिवार जो समर्पित साथियों का, समर्पित और निस्वार्थी लोगों का एक संगठन है, उसमें से कई सारे उपक्रमों के साथ वधूवर परिचय मेळावा, पालक मेळावा का आयोजन ये बहुत ही सराहनीय, प्रशंसनीय और आज समाज की सबसे बड़ी मांग है. क्योंकि हम सभी जानते हैं कि वधूवर उनका मंगल परिणय, उनकी सगाई, उनकी रस्म आज उनकी निभाना, उन्हें एक साथ लाना, उन्हें नज़दीक लाना, सगाई करना आज इतना मुश्किल है शहरों में, गाँव में. तो हमारी कोशिश यह है कि सामूहिक रूप से सभी पालकों को, शहरों के सभी पालकों को, गांव के, शहरों के सभी पालकों को एक मंच पर लाया जाए और लाकर उनका परिचय कराया जाए. एक दूसरे का परिचय कराकर साथ ही वे तुरंत यहीं पर अपना चुनाव करें
दारिका हो तो दारक का चयन करे और दारक हो तो दारिका का चयन करे। और साथ ही साथ अगर दारक दारिका या उनके पालक अगर मंगल परिणय के लिए तैयार होते हैं तो यहाँ पर बावरी नगर धम्म परिषद के दूसरे दिन 11 बजे हम मंगल परिणय भी मुफ्त में करा लेते हैं। यह सभी आज का जो दारक दारिका ये जो मेळावा, वधूवर परिचय मेळावा, दारक दारिका परिचय मेळावा, पालक मेळावा आयोजित किया गया है, ये सब मुफ्त में और एक महाविहार परिवार संगठन जो निस्वार्थ भाव से काम करता है। आज ऐसे संगठनों की हमारे समाज में, बुद्धिस्ट समाज में अत्यंत आवश्यकता है और यह मंच हमारे यहाँ पर जो उपलब्ध करा कर दिया है हमारे सील रत्न जी भंते जी ने सहयोग नगर के इस माता रमाई बुद्ध विहार में, मैं उनका भी शुक्रिया अदा करता हूँ। और साथ ही साथ आप जो मेरी बाइट ले रहे हैं, मैं आपके भी इस लॉर्ड बुद्धा चैनल को महाविहार परिवार की ओर से बहुत बहुत धन्यवाद देता हूं। और ऐसे उपक्रम जो मुफ्त में समाज उपक्रम है, आप हमेशा उन्हें बधाई, हमेशा उनकी सराहना करते, प्रशंसा करते हैं, आगे भी आप करते रहेंगे। इतना कहते हुए मैं मेरे शब्दों को विराम देता हूं। धन्यवाद। जय भीम। मी जमा लिहितकर, निवृत्त अधीक्षक अभियंता, पाटबंधारे विभाग। आज मी महाविहार परिवार व भारतीय बौद्ध महासभा व त्रैलोक्य बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त वतीने इथे आज दारक दारिका परिचय मेळावा आयोजित केलेला आहे। हा मेळावा ही काळाची गरज आहे, कारण बाबासाहेबांनी सांगितल्याप्रमाणे जी काळाची गरज आहे असे मेळावे आयोजित करणे फार आवश्यक आहे। याच्यामुळे वेळ, परिश्रम, पैसा हा वाचतो आणि जी काही आपल्या समाजामध्ये हुंडा पद्धती वगैरे जी सुरू होत आहे त्याला पण आळा बसेल आणि हा अत्यंत चांगला उपक्रम आहे। असे उपक्रम भविष्यात घेणे फार आवश्यक आहे। असे एवढे बोलून मी माझे या मेळाव्याला मी माझ्या शुभेच्छा देतो। आणि महादेव कोळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पंढरपूर शहरात हलगीनाद मोर्चा काढण्यात आलाय। यावेळी मोठ्या संख्येने जनता रस्त्यावर उतरली होती। या मोर्चात वंचितचे प्रदेश प्रवक्ते इम्तियाज नडाफ, अरुण जाधव, श्रीशैल्य गायकवाड, राजाभाऊ शिंदे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते। नाहीतर खुर्च्या खाली करा। घेतल्याशिवाय राहत नाही। तुम्ही जर आमच्या पाठीशी खंबीर असलं तर आमचा सगळा कोळी समाज तुमच्या पाठीशी कायमस्वरूपी खंबीरपणे उभा राहील। आणि या मतदानात जे प्रस्थापित लोक आहेत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय कोळी समाज हा गप्प राहणार नाही। आणि या येत्या निवडणुकीत त्यांना आम्ही योग्य ठिकाणी त्यांची जागा दाखवू आणि त्यांना काढू। एवढंच बोलतो आणि मी माझे 2 शब्द संपतो। या बातमीपत्रात इथेच थांबूया, पुन्हा भेटूया नवीन घडामोडी घेऊन। जय भीम।